अजय देवगणच्या बरदास्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते। सिनेमाच्या पहिल्याच सीन मध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एंट्री होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खुश होतो। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है या डायलॉगने सुरू झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरने अंगावर काटा आणला होता। चित्रपटाचा टीजर आणि त्यानंतर आलेल्या ट्रेलरने अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा होती। ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि अक्षय खन्नाचे डायलॉग आणि ऍक्टिंगने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती। सिनेमाची कथा कशी असेल, त्याची मांडणी कशी असेल, डायलॉग कसे असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना होती। चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे यावर एक नजर टाकूयात। नमस्कार, मी सबील आणि तुम्ही पाहताय U24 न्यूज मराठी। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर उतरवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं होतं। छत्रपती संभाजी महाराज जगाला कळावे हा प्रामाणिक हेतू दिग्दर्शकांचा होता। मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर असं दिसतंय की विकी कौशल, रश्मिका मंदानासह अनेक कलाकार ऐतिहासिक कलाकृती सादर करताना अभिनयात काहीसे कमी पडले। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहेत, तर औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे। अजय देवगणच्या बरदास्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते। सिनेमाच्या पहिल्याच सीन मध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एंट्री होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खुश होतो। औरंगजेबला वाटतं की मराठा साम्राज्य आता संपलं आणि त्यावर कब्जा करणं सोपं होईल। मात्र औरंगजेबच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा करत छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूरवर आक्रमण करत मुघलांच्या सैन्याला धूळ चारतात। ट्रेलर मध्ये हाच सीन दाखवण्यात आला होता। संभाजी महाराजांच्या या आक्रमणानंतर औरंगजेबचा तिळपापड होतो आणि तो संतापून मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेतो। सिनेमाच्या सुरुवातीलाच हा मोठा सीन आहे। सिनेमा जसा पुढे सरकतो तसं सिनेमावरची पकड काहीशी सुटताना दिसत आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा त्याकडून होत्या, मात्र सिनेमातील डायलॉग कुठेतरी मार खाताना दिसले। महाराजांचा इतिहास उभा करताना प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडतील अशी अपेक्षा होती, मात्र विकी कौशलचा आवाज आणि डायलॉग डिलिव्हरी यामुळे प्रेक्षकांमध्ये तो जोश निर्माण झाला नाही। विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, मात्र तो संपूर्ण चित्रपटात ओरडाओरड करताना दिसला। एखाद्या दाक्षिणात्य सिनेमातील अभिनयाप्रमाणे त्याचा अभिनय दिसला। छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्यात विकी कौशल काहीसा कमी पडलाय। अक्षय खन्नाने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला। आपल्या अभिनयातील ताकद त्याने पुन्हा एकदा दाखवून दिली। चित्रपटात त्याचे संवाद कमी असले तरी जेव्हा तो बोलतो तेव्हा खूप संयमीपणे बोलतो। रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र रश्मिकाच्या डायलॉग मध्ये कुठेतरी साऊथ टच दिसून येतो। डायना पेटीने औरंगजेबाची मुलगी झीनत उन निसा बेगमची भूमिका साकारली, मात्र जबरदस्तीने ती ही भूमिका साकारते असं जाणवत होतं। सिनेमाची मांडणी करताना काही गोष्टींमुळे चित्रपटाची कथा देखील अर्धवट वाटते। काही सीन देखील एकमेकांशी जुळताना दिसत नाही। अनेक ऍक्शन सीन हॉलिवूड चित्रपटातील सीन प्रमाणे वाटतात। बॅकग्राऊंड म्युझिक देखील प्रभाव पाडताना दिसत नाही। त्यामुळे अपेक्षांचं ओझं घेऊन जाणाऱ्या प्रेक्षकांची काहीशी निराशा सिनेमा पाहिल्यानंतर होऊ शकते। एकंदरीत हा सर्व झाला जे नेटकऱ्यांनी दिलेला रिव्ह्यू आहे तो। पण या संपूर्ण सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। संभाजी महाराजांवरती आलेला छावा हा चित्रपट तुम्हाला कसं वाटलं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।